माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे राजेश जाधव. मला तू सबस्क्राईब केलेस? गुड बॉय. तर तुला एक सांगण्याचा पार्ट माझा असा आहे, असा बोर्डचा पेपर आहे, दिसतोय तुम्हाला? हो. हा दिसतोय बाळांनो, बोर्डचा पेपर आहे. तुम्ही आता बोर्ड पेपर द्यायला जाणार आहात. दिसतंय तुम्हाला सगळं? ओके. आता इथे तुम्हाला सीट नंबर दिलेला आहे, पहा. दिसतोय का? सीट नंबर दिला. तुमचा सीट नंबर टाकून ठेवा. ओके. आता टोटल आता हा इंग्लिशचा पेपर आहे, म्हणजे तुम्हाला टोटल रिटर्न मध्ये 80 मार्कचा पेपर असणार. 80 मार्कच्या पेपरमध्ये तुमचं टाइम मॅनेजमेंट असावं, वेळेचं नियोजन असावं, की बाबा पहिला ऍक्टिव्हिटी शीटचा पार्ट आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट ए मधला डुएस डायरेक्टरचा. तो ऍक्टिव्हिटी शीट मध्ये तुम्हाला त्या 10 मार्क्सला तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे हा तुम्ही त्या ठिकाणी प्रीप्लॅन वर्षभरामध्ये करून ठेवला असेलच. म्हणजे कसा, या 10 मार्क्सला तुम्हाला ऍक्टिव्हिटी शीट सोडवताना 10 मार्क्सला मिनिमम एक 5 मिनिटाचा अवधी तुम्ही काय करायचं, याच्यामध्ये 5 ते 7 मिनिटांमध्ये तुम्ही तुमचा काय करायचा, पाठ सोडवायचा. तुमची आखणी व्यवस्थित ठेवा. अँसर शीटची चर्चा आपण नंतरच करू. बोर्डचा पेपर दिसतोय तुम्हाला. अँसर शीटवर लिहिताना क्वेश्चन फर्स्ट ए मधला प्रश्न टाकायचा, व्यवस्थित अँसर शीटवर आखून ठेवायचं. हे दिसतंय ना, ऍक्टिव्हिटी शीट सेक्शन फर्स्ट लँग्वेज स्टडी 10 मार्क्स, हे लिहित बसायचं नाही. हे क्वेश्चन फर्स्ट ए डू ॲज डायरेक्टर हे सुद्धा लिहित बसायचं नाही. अटेम्प्ट एनी फॉर हे सुद्धा लिहित डायरेक्ट करायचं. क्वेश्चन फर्स्ट ए मधला पहिला आकडा. आता हे कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर हे सुद्धा लिहित बसायचं नाहीये. डायरेक्ट पहिला, दुसरा, तिसरा, चौथा ते वर्ड्स लिहून त्या फिल इन द ब्लँक्स मध्ये ते वर्ड्स, म्हणजे LI फॉर एक्झाम्पल इथं डॉट आहे, HTA म्हणजे LIGHT लाईट. येते लक्षात? हा लोअर लँग्वेजचा पेपर आहे. हायर लँग्वेजला पण त्या ठिकाणी कंपाऊंड वर्ड्स येतात, त्याच्याच बरोबर अल्फाबेटिकल असतात, सगळ्यांना कॉमन. हे दोन्हींचं सांगतोय मी. इकडे दुसरा आहे अल्फाबेटिकल, म्हणजे हे तुम्ही लिहित बसतात पुट द फॉलोइंग अल्फाबेटिकल नाही, फक्त नंबर व्यवस्थित टाकायचे. पंच्युएट द फॉलोइंग, मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स, हे काय प्रश्न लिहित बसायचे नाही. डायरेक्ट तुम्हाला काय लिहायचे, अँसर्स लिहायचे. अँसर्स लिहिताना तुमचा पहिला ऍक्टिव्हिटी शीटला मिनिमम 5 ते 7 मिनिटांमध्ये तुमची ऍक्टिव्हिटी शीट उरकली पाहिजे. जिथे वेब सांगितलेलं आहे, असं स्टुडंट कसे आहेत, क्लेवर आहेत, स्टुडंट स्मार्ट आहेत, म्हणजे प्रत्येक बॉक्समध्ये, म्हणजे ह्या बॉक्समध्ये म्हणजे वेबमध्ये तुम्हाला काय करायच्या त्या गोष्टी फिलअप करायच्या. इथं कम्प्लीट द वर्क चेन ऑफ वर्कची चेन येते, हे येतेच. मग या काही गोष्टी असतात ना, आता वर्क कसे असतात काय ते तुम्हाला त्या ठिकाणी प्रॅक्टिकली तुम्ही काही प्रश्नपत्रिका वर्षभरात सोडवले असतील, तुम्हाला ते जमतील, तर त्या तुम्ही काय करायच्या, कम्प्लीट करायच्या. पुढच्या क्वेश्चनला कसे तुम्ही वेळ द्यायचा, काय द्यायचा हे मी तुम्हाला सांगेलच. पुन्हा एकदा बोर्डचा पेपर दाखव. पुन्हा इथं दिसतोय तुम्हाला, इथे ऍक्टिव्हिटी शीट, त्याच्याच बरोबर क्वेश्चन 2 मध्ये पॅरेग्राफ आहे, टेक्स्चुअल पॅसेज आहेत. पॅसेजला किती वेळ द्यायचा, काय करायचं हेही तुम्हाला सांगतो. कसं उत्तर शोधायचं तेही सांगेल मी तुम्हाला. पर्सनल रिस्पॉन्स कसा लिहायचा, कसं व्यवस्थित मांडायचं, जरी ज्याला इंग्लिश जमत नसेल नोट करताना, त्याला मी कसं अँसर ते पिक करायचं मी तुम्हाला काय करेल सांगेल. या गोष्टींची चर्चा आपण काय करूया, उद्याच्या भागामध्ये बघूया. तुम्ही माझं यूट्यूब चॅनल बघतायच, यूट्यूब चॅनलला जा. काही मी इंग्रजीचं, मराठीचं, व्याकरणाचं अशा बऱ्याच गोष्टी मी काही केलेल्या त्या ठिकाणी अपलोड केलेल्या आहेत. तुम्हाला परीक्षेच्या जाण्याच्या अगोदर बऱ्याच गोष्टी तुम्हाला मिळतील. माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, माझं चॅनल शेअर करा. शेअर करून तुम्ही बेल आयकॉनचं बटन तुम्ही काय करा, प्रेस करा. धन्यवाद, फार आभारी आहे. अजून तुम्हाला भेटूया चांगल्या गोष्टीला पुन्हा एकदा. धन्यवाद.